माननीय माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या कल्पनेतून ही सायबर हॅक 2025 ही कल्पना प्रत्यक्षात आम्ही आणलेली आहे। यामध्ये उद्देश असा आहे की आम्हाला सायबरमध्ये गुन्ह्याचा तपास करताना इन्व्हेस्टिगेशन करताना ज्या काही अडचणी येतात त्याचं सॉल्युशन्स जे आहेत ते आम्हाला जे सायबर क्षेत्रात काम करणारे आय टीमध्ये काम करणारे किंवा सायबर एक्सपर्ट्स जे आहेत यांच्या पार्टिसिपेशनमधून त्याचे सॉल्युशन्स प्रॅक्टिकल सॉल्युशन्स आम्हाला मिळाले पाहिजेत। या हेतूने सायबर हॅक 2025 ही कॉम्पिटिशन्स आम्ही आयोजित केलेली आहे। सर याचं स्वरूप कसं असणार आहे, किती लोकांनी यामध्ये आतापर्यंत रजिस्टर केलेलं आहे आणि यांची निवड कशी होणार? ह्यामध्ये आम्ही सर्व सायबर आय टी क्षेत्रातले बिझनेस क्षेत्रातले इंडस्ट्रीजमधले यांच्या क्षेत्रातल्या सर्वांना आम्ही सायबर हॅक 2025 ही कॉम्पिटिशन त्याला सायबर मॅरेथॉन म्हणता येईल आपल्याला, अशी स्पर्धा आम्ही यामध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट होण्यासाठी आवाहन केलेलं होतं। त्यामध्ये आम्हाला 592 रजिस्ट्रेशन झालेले होते आणि त्यापैकी 234 लोकांनी त्याच्यामध्ये सॉल्युशन्स दिले, आम्हाला सबमिशन केले आणि ते आम्ही 5 प्रॉब्लेम त्यांना दिलेले होते जे गुन्हे तपासाच्या आधारित होते आणि त्याच्यावर त्यांचे 5 सॉल्युशन्स आम्ही मागवले होते। 234 लोकांनी सबमिशन्स केले। त्या 234 पैकी 20 फायनलिस्ट आता आपण सिलेक्ट केलेले आहेत आणि उद्या दिनांक 7 तारखेला त्यांचं 24 तास सायबर मॅरेथॉन म्हणजे 24 तासाची मॅरेथॉन असणार आहे त्यांची। त्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिकल सॉल्युशन्स किंवा सॉफ्टवेअर किंवा टूल्स किंवा ॲप डेव्हलप करून द्यायचं आहे आणि त्याचं जे पॅनल आहे ते जे सिलेक्ट करणार आहे ते आय टी इंडस्ट्रीजमधले एक्सपर्ट जे आहेत ते त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहेत आणि 3 फायनलिस्ट आपण त्याच्यामध्ये सिलेक्ट करणार आहोत। त्यांना 1,75,000 आणि 50,000 अशा प्रकारचे प्राइजेस ठेवलेले आहेत आणि 9 तारखेला ॲडव्हान्टेज विदर्भ जो कार्यक्रम होतो आहे युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री आणि पियुष गोयल साहेब, नितीन गडकरी साहेब, माननीय खासदार नितीन गडकरी साहेब आणि आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनासुद्धा त्या कार्यक्रमाला आपण इन्व्हाइट केलेलं आहे। त्याच्यामध्ये कॉन्फरन्स होणार आहे सायबरची आणि त्याच्यामध्ये प्राइज डिस्ट्रीब्युशन होणार आहे। गुन्हेगारांच्या सॉफ्ट टार्गेट नागपूर राहिलेला आहे। नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात असे गुन्हे नोंदविले गेले, आपल्याकडे किती गुन्हे नोंदविले गेलेले आणि साधारणतः म्हणजे अमाऊंटमध्ये किती रुपयांची फसवणूक नागपूरकरांची झाली? संपूर्ण भारतात आणि आपल्या नागपूर शहरातसुद्धा सायबरचे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, हे मान्यच करावं लागेल। नागपूर शहरामध्ये आपण 2024मध्ये 144 गुन्हे दाखल केलेले आहेत एकूण सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यामध्ये। त्याच्यामध्ये एकूण फसवणूक रक्कम 50 कोटीच्या आसपास फसवणूक रक्कम म्हणजे जे विक्टीम आहेत त्यांचे 50 कोटीच्या आसपास रक्कम सायबर गुन्हेगारांनी घेतलेली आहे। त्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनच्या प्रयत्नाने आम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ 20 कोटी रक्कम जी आहे ती वेगवेगळ्या देशभरातल्या अकाउंटमध्ये सायबर गुन्हेगारांच्या अकाउंटमध्ये 28 कोटी रक्कम ही आम्ही फ्रीज केलेली आहे। 2024मध्ये आम्ही एकूण सायबर गुन्हेगार 33 वेगवेगळ्या राज्यातले त्याच्यामध्ये 3-4 आंतरराज्यीय टोळ्यासुद्धा आम्ही निष्पन्न केलेल्या आहेत आणि त्यांना आम्ही त्याच्यामध्ये अटक केलेलं आहे आणि यामध्ये एकूण जवळजवळ 6.5 कोटी रुपये आहेत 50 कोटीपैकी। ह्या फिर्यादीला परत हायकोर्टाच्या आदेशाने कोर्टाच्या आदेशाने परत देण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे। आत्तापर्यंत यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की 2024-2023मध्ये फसवणुकीचे प्रकार आहे 1.5 ते 2 महिन्यामध्ये सायबर गुन्हेगार चेंज करत असतात त्यांच्या मोडच। आता सध्या डिजिटल अरेस्ट आणि इन्व्हेस्टमेंट फ्रॉड असे 2 प्रकार जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर सध्या चाललेले आहेत। त्यामध्ये अनेक गुन्हे आमच्या सायबर पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि त्याच्यावर तपास चालू आहे आणि त्याच्यामध्ये लवकरच आम्हाला यश येईल डिजिटल अरेस्टचा पण गुन्हा ओपन करण्यामध्ये
याबाबत आम्ही खात्री देतो. सर, ही अमाऊंट फार मोठी आहे, म्हणजे 50 कोटींची. हे सगळं होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता? आणि दुसरं, तुमच्याकडे तक्रारी या फ्रेंडली व्हाव्या यासाठी इथून पुढं काही केलं जाणार आहे? सायबर गुन्हेगार जे आहेत ह्या त्यांच्या मोडस जे आहेत ते नेहमीच चेंज करत राहतात. ह्याबाबत आम्ही सायबर अवेअरनेसचा जो कार्यक्रम आहे तो शाळा, कॉलेजेस, वेगवेगळ्या NGOज, ऑर्गनायझेशन्स ज्या आहेत, कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही कंटिन्यू अवेअरनेस प्रोग्राम राबवत असतो आणि लोकांना ह्याबाबत जागृत करत असतो. कुठल्या प्रकारचे गुन्हे होत आहेत, कुठल्या आपण कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत आम्ही शाळा, कॉलेजमध्ये सुद्धा जाऊन आम्ही याबाबत जनजागृती करत आहोत. नुकताच आम्ही रेझिंग डेमध्ये त्याच्यामध्ये आम्ही स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून सुद्धा लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. आम्ही रेल्वे स्टेशन, संविधान चौक अशा मोठमोठ्या चौकांमध्ये जाऊन त्याबाबत आम्ही स्ट्रीट प्लेच्या माध्यमातून लोकांना जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या निमित्ताने मला हे सर्व नागपूरमधल्या नागरिकांना आवाहन करायचं आहे की डिजिटल अरेस्ट हा जो प्रकार सध्या, हा गंभीर प्रकार सध्या समोर येतो आहे. यामध्ये आपल्याला CBI, इन्कम टॅक्स, ED, कस्टम विभाग अशा कुठल्या तरी तपास विभागातून आपल्याला पोलीस अधिकारी म्हणून किंवा अधिकारी म्हणून आपल्याला कोणीतरी कॉल करतं आणि आपला फोन नंबर असू दे, आधार कार्ड, पॅन कार्ड हा कुठल्या तरी मोठ्या स्कॅममध्ये किंवा आम्हाला सापडलेला आहे आणि तुमच्यावर आता आम्हाला गुन्हा दाखल करावा लागणार आहे, तुम्हाला अटक करावी लागणार आहे, अशा प्रकारची धमकी दिली जाते आणि मेंटली प्रेशर देऊन आपल्याला तुमच्या अकाउंट जे आहे ते आम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. त्या अकाउंटमधले पैसे आम्हाला सरकारी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावे लागतील तुमचे आणि आम्ही ते व्हेरीफाय करू आणि मग आम्ही तुम्हाला ते परत देऊ. अशा प्रकारची फसवणूक केली जाते. या माध्यमातून विक्टीमचे जे पैसे आहेत ते वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये, सायबर गुन्हेगारांच्या अकाउंटमध्ये वळते केले जातात आणि त्यांची फसवणूक केली जाते. तर अशा प्रकारे मला ह्या डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यामध्ये मला सर्वांना आवाहन करायचं आहे की अशा प्रकारे कुठलीही तपास यंत्रणा फोनद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे कुठल्याही नागरिकाला अशा प्रकारे अटक करू शकत नाही. तरी अशा प्रकारे कुठलाही कॉल आला असेल तर तो फ्रॉड कॉल आहे याबाबत आपण खात्री बाळगावी आणि तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि त्या फोनबद्दल आपण आपली जी आहे ती खात्री करून घ्यावी. ह्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपली जर फसवणूक झाली तर मिनिस्टर ऑफ होम अफेअर भारत सरकार यांच्याकडून आपल्याला 1930 हा हेल्पलाईन नंबर सर्वांना देण्यात आलेला आहे. 1930ला आपण जर तात्काळ तक्रार केली तर जर आपल्या अकाउंटमधून पैसे सायबर गुन्हेगारांच्या अकाउंटमध्ये गेलेले असतील तर ते तात्काळ थांबवले जातात आणि आपली फसवणूक होण्यापासून थांबवली जाते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.